श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला पहिला भाग पाहिला तुम्ही ना अठरावलच्या जत्रेचा। मस्त अठरावलची जत्रा फिरायला निघालो। दर्शन करून मंदिरातून वापस चाललो होतो आम्ही सोबत। तेव्हा पिंपळाच्या आमच्या ठिकाणावर आलो। मस्तपैकी वरणबट्टी वांग्याची भाजी होती। पहा तुम्ही सगळे मैत्रिणी, आमचा एक ग्रुप पूर्ण आला होता। तो ग्रुप दर्शनावर सगळ्या जेवायला बसल्या, कारण त्या घरी जायची पण घाई होती, त्यांना खूप अर्जंट काम होतं। सगळ्या बघा आमच्या सगळा ग्रुप जेवण करायला बसला, त्या उशीर होते। जेवणाले बसलो, सगळ्यांचे त्यांचे जेवण झाले। मी नंतर जेवणार होती, त्यांना जेवण वाढलं मस्तपैकी। खूप एन्जॉय, खूप मस्ती न छान वाटते कधीतरी असं, कधीतरी कुठेतरी एका ठिकाणी अशा सगळ्या मिळून असल्या, जेवणाचा कार्यक्रम असला त्याच्यात आमचे फोटो काढणं झाले। वरतून ऊन म्हणू नका, पण आमच्या सेल्फ्या काढणं काय सुटत नव्हते। बघा हे सगळी गॅंग, कारण त्यांनी रिक्षा स्पेशल करून आणली होती, म्हणून त्यांचे एका रिक्षामध्ये जाणारे सगळे घाई करत होते। आणि आम्ही स्वतःच्या गाडीने गेलो होतो म्हणून उशीर होता आम्हाला। त्यांचे जेवण झाले, बाय बाय झाले, ते रस्त्याने निघाले। नंतर आम्ही अजून जेवणाला वाढलं आणि ह्या ननदबाईच्या जिलेबी कुठंतरी फेकल्या होत्या, म्हणून ही बाई जिलेब्याच ढूंढत होती। काय माहीत कुत्र्याने नेलं होतं का काय नेल्या होत्या तर। लगेच जेवण झाले आणि ते निघाले। मग आम्ही आमच्या यात्रेला पाहायला निघालो सगळे, मुलाला घेऊन, मी, माझे पती आणि माझा मुलगा यात्रेला घेऊन निघालो। यात्रा फिरत होतो। आकाश पाळण्यामध्ये बसायची माझी खूप वाटते, तर मी आकाश पाळण्यात बसली नव्हती। माझा माणूस माझ्यासोबत भांडण करत होता का तुला यात्रेला आणायलाच नाही पाहिजे, कारण तर तू बसत नाही म्हणून, जीव घाबरते। लगेच सगळे झुले पाहून ते बसले होते, पण छाती माझी धडधड करत होती। सगळे झुलेचे एन्जॉय मी पाहिल्यानंच घेते, बसायची मला गरज नाही, मी बसत नाही, माझा जीव लय घाबरते खूप, म्हणजे खूप। आणि माझ्या माणसाला बसणं खूप आवडते, पण मी बसली नव्हती। आणि माझ्या मुलाला पण जे त्या झुला दाखवत आहे त्याच्यात तर बापरे, ते जे वरतं जात होते तर माझा जीव खाली घाबरत होता। मला बिलकुल झुला आवडत नाही, कारण तर मला उलट्या होते। आणि सगळे व्हिडिओ करत बसली, इकडे तिकडे फिरलो, मस्त एन्जॉय केली। येताना थंडी आईस्क्रीम घेतली। मुलाला याच्यात बसणे होतं, जाऊ दे बाप्पा, आपल्या नशिबात मोठं हे विमान नाही, पण मग तू खेळण्याच्या हेलिकॉप्टर विमानात बसून जा म्हटलं। मग तो बसला, त्याची मजा घेतली मस्त। आम्ही इथं व्हिडिओ घेतले। तो बसल्यावर बाय बाय करत होता, वरतं जाऊन टोकावर थांबला। तर नशिबामध्ये जे असलं तेच घडते, आणि जो दिवस निघाला तो आपला म्हणून जगून घ्यायचा। खूप एन्जॉय मस्ती सगळं केलं, मस्तपैकी आईस गोला खाल्ला थंड। आणि जेवण झालं होतं म्हणून आम्ही नाश्ता कधी कुठंच काही केला नाही, फक्त फिरलो मुलाला घेऊन आणि त्याला इथं बसवलं। परतीचा प्रवास सुरू झाला, घरी वापस आलो मस्तपैकी। जेवण पूर्ण टच होऊन होतं। माझ्या मैत्रिणी पण, त्यांची पण गाडी निघाली होती। आली आपली तापी नदी भुसावळमध्ये टच। बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।